जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुंबई SRPF गट क्रमांक 11च्या प्रश्नपत्रिकेची संभावित उत्तर सूची या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये देखील आपण जनरल नॉलेजचे जे 50 प्रश्न आहेत त्या 50 प्रश्नांचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून पोलीस भरती आणि SRPF भरतीच्या संदर्भातल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। बघा मित्रांनो, जर का आपण या ठिकाणी जीकेचे प्रश्न जर का पाहिले तर जीकेचा प्रश्न क्रमांक 2 होता। आयर्नमॅन या स्पर्धेमध्ये खालीलपैकी कोणता क्रीडा प्रकार दिसून येत नाही? धावणे, सायकल चालवणे, गोळाफेक आणि पोहणे अशा प्रकारचे ऑप्शन्स देण्यात आलेले होते। तर याच्यापैकी जर आपण योग्य उत्तर पाहिलं तर ते उत्तर आहे या ठिकाणी गोळाफेक। म्हणजे आयर्नमॅन या स्पर्धेमध्ये गोळाफेक हा क्रीडा प्रकार दिसून येत नाही। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, 3 नंबरचा काय क्वेश्चन आलेला होता जीकेवरचा। हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? टिळक, के.टी. तेलंग, लोकहितवादी, डॉक्टर आंबेडकर असं ऑप्शन्स आहेत। तर आपल्या सर्वांना माहिती आहे की हू वेअर शूद्राज हे जे ग्रंथ आहे त्या ग्रंथाचे लेखक आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी 5 नंबरला प्रश्न होता रक्तक्षय म्हणजे नेमकं काय? तर रक्तक्षय म्हणजे काय असतं तर हिमोग्लोबिन मध्ये कमतरता निर्माण होणे म्हणजेच आपण त्याला म्हणत असतो या ठिकाणी रक्तक्षय। याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1, हिमोग्लोबिन कमी होणे। त्याच्यानंतर बघा 10 नंबरला प्रश्न विचारण्यात आलेला होता जीकेचा। 10 नंबरला काय प्रश्न आहे की विम्बल्डन 2021 या वर्षीच्या पुरुष एकेरीमध्ये अंतिम विजेता कोण ठरलेला आहे? तर मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी जे नोवाक जोकोविच आहे, नोवाक जोकोविच जो की सर्बिया या देशाचा आहे, त्याने विम्बल्डन 2021चा जो खिताब आहे तो पटकावलेला आहे। त्याच्यानंतर बघा 11 नंबरला प्रश्न देण्यात आलेला आहे की 2021 मध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरामध्ये भरवण्यात आला होता? तर 2021 मध्ये जो कुंभमेळा भरला होता तो भरला होता या ठिकाणी हरिद्वार या शहरामध्ये। त्याच्यानंतरचा जर आपण प्रश्न पाहिला प्रश्न क्रमांक 13, तर ऑगस्ट 2021 पर्यंत भारतामध्ये कोविड-19च्या किती लाटा आलेल्या आहेत? तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आतापर्यंत 2 लाटा आलेल्या आहेत आणि तिसरी लाट येण्याची देखील दाट शक्यता निर्माण झालेली आहे। त्याच्यानंतर बघा 14 नंबरचा प्रश्न आहे की मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर मुळशी सत्याग्रहाशी संबंधित एकच व्यक्ती आहे आणि ते म्हणजे सेनापती बापट। सेनापती बापट यांचं जे नाव आहे मुळशी सत्याग्रहाशी नेहमीच जोडला जाणार आहे। त्याच्यानंतर अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती आहे? तर अफगाणिस्तानची राजधानी आहे काबूल, जी की सध्या खूप जास्त चर्चेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यानंतर आहे बघा 16 नंबरचा प्रश्न, तो आहे महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या नेमकी किती आहे? राज्यपाल किती लोकांना जे आहे नियुक्ती देऊ शकतो? तर त्याचं उत्तर आहे या ठिकाणी 12 सदस्यांना। त्याच्यानंतर बघा या ठिकाणी जीकेचा जर आपण प्रश्न पाहिला तर 19 नंबरला प्रश्न आहे आणि प्रश्न असा आहे की शिवडी नावाशेवा हा जो सागरी पूल आहे तो कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर शिवडी नावाशेवा हा जो सागरी पूल आहे तो मुंबई आणि नवी मुंबई या 2 शहरांना जोडतो असं आपण या ठिकाणी ठामपणाने सांगू शकतो। त्याच्यानंतर बघा 20 नंबरचा प्रश्न आहे इंडियन प्रीमियर लीग 2020 या स्पर्धेचे जे विजेतेपद आहे ते कोणी जिंकलेले आहे? मुंबई इंडियन्स हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे, कारण 2020 मध्ये जे आहे मुंबई इंडियन्सने IPLचा जो फायनल आहे तो जिंकला होता। त्याच्यानंतर बघा जीकेचा जो प्रश्न आहे तो आहे 23 नंबरला। 23 नंबरचा जो प्रश्न आहे खालीलपैकी कोणती कोरोनाची लस नाही आहे? कोविशिल्ड ही कोरोनाची लस आहे, त्याच्यानंतर कोवॅक्सिन ही पण आहे, फायझर नवीन आलेली ही पण आहे, परंतु टिटॅनस हे जे आहे कोविड-19 या रोगाची जी आहे लस आपल्याला पाहायला मिळत नाही, म्हणून ऑप्शन नंबर डी हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे। त्याच्यानंतर बघा 27 नंबरचा प्रश्न आहे की भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर दक्षिण रेल्वेचे जे मुख्यालय आहे ते आपल्याला सांगता येईल की चेन्नई या ठिकाणी आहे।
त्याच्यानंतर जर आपण पाहिलं की 30 नंबरला काय क्वेश्चन दिलेला आहे, तर 30 नंबरला दिला आहे शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात. तर जे सर्वच्या सर्व रक्त जे आहे मानवी शरीरामधील हृदयाकडे घेऊन जातात त्यांना आपण म्हणत असतो शिरा. ठीक आहे. त्याच्यानंतर 33 नंबरला पुन्हा एक प्रश्न दिला होता बघा, चिकनगुन्या होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे. तर आपल्याला माहिती आहे की चिकनगुन्या ज्याच्यामुळे होतो ती माशी म्हणजे काय राहतो, एडिस इजिप्सी हे जे डास आहे तो कारणीभूत असतो. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी 34 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे. तर तुरळक जो रक्तगट आहे तो AB रक्तगट आहे. त्याच्यानंतर आपण सांगू शकतो की 36 नंबरला काय प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे आंध्र प्रदेश राज्याची नवनियुक्त राजधानी कोणती. हैदराबाद, अमरावती, विजयवाडा, विशाखापट्टणम असं याचं ऑप्शन्स होते, परंतु आपल्याला योग्य उत्तर आपण या ठिकाणी सांगू शकतो की आंध्र प्रदेश राज्याची जी नवनियुक्त राजधानी आहे ती असणार आहे अमरावती. त्याच्यानंतर मित्रांनो आपण अजून काही प्रश्न पाहूया जे की GK वर आलेले आहेत. आणि इथे जर आपण पाहिलं 38 नंबरला प्रश्न आहे. काय प्रश्न दिला आहे की 30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो. तर 30 जानेवारी हा आपण या ठिकाणी सांगू शकतो की हुतात्मा दिन आहे, कारण 30 जानेवारीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या झाली होती, म्हणून आपण 30 जानेवारी हा जो दिवस आहे तो या ठिकाणी हुतात्मा दिन म्हणून साजरा करत असतो. त्याच्यानंतर बघा 41 नंबरला प्रश्न दिला आहे, 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2021चे ठिकाण कोणतं आहे. तर आपण या ठिकाणी सांगू शकतो की 91वे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे 2021 मध्ये ते नाशिक या ठिकाणी भरणार आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या 45 नंबरला प्रश्न आहे की औरंगाबाद जिल्ह्यामधील थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे. दौलताबाद, चिखलदरा, खुलताबाद, म्हैसमाळ. तर याचं उत्तर असणार आहे म्हैसमाळ. त्यानंतर 46 नंबरला ही पुन्हा एक GKचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणती संघटना महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नाही. ACB संबंधित आहे, CID संबंधित आहे, SID ही पण संबंधित आहे, परंतु ED संबंधित नाही आहे. ED संबंधित आहे केंद्र शासनासोबत. ठीक आहे, केंद्र शासनाशी. 49 नंबरला बघा काय प्रश्न आहे, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. तर महाराष्ट्राचा एकूण समुद्र किनारा आपण मोजला तर ते भरतो 720 किलोमीटर. ठीक आहे, 720 किलोमीटर. त्याच्यानंतर आपण पाहूया 51 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, C64चे जे ब्रीदवाक्य आहे ते कोणते आहे. तर त्याचं जे ब्रीदवाक्य आहे वीरभोग्या वसुंधरा हे C60 जी फोर्स आहे त्या फोर्सचे ब्रीदवाक्य आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतरचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया 55 नंबरला आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो जनक आहे तो कोण आहे. तर बघा स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक लॉर्ड रिपन हा होता. त्याच्यानंतर प्रश्न आहे 59 नंबरला, भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते. तर भिल्ल ही जी जात आहे ती आपल्याला खानदेशामध्ये पाहायला मिळते. खानदेशामध्ये भिल्ल ही जात जी आहे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आढळून येत असते. त्यानंतर 60 नंबरलाही एक प्रश्न आहे GKचा, राज्य आणीबाणी घोषित करण्यासाठी शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो. तर बघा राष्ट्रपतींना जे आहे राज्यपाल शिफारस करतो की राज्य आणीबाणी जी आहे ती घोषित करा म्हणून. त्याच्यानंतर बघा प्रश्न दिलेला आहे 65 नंबरला 65, ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणाला ओळखले जाते. तर ऊर्जेचा राखीव साठा म्हणजे कोण, तर मेद आहे. मेद म्हणजेच काय आहे, आपल्या मानवी शरीरामधले सर्व स्निग्ध पदार्थ असतात. त्यानंतर 66 नंबरला आहे, भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे. तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक म्हणून ओळखली जाते. त्यानंतर 68 नंबरला बघा, भारताच्या राष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतं. तर या ठिकाणी जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शनपैकी ऑप्शन नंबर जे C आहे सरन्यायाधीश हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असायला पाहिजे.
69 नंबरचा प्रश्न आहे, सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे? तर सतीश धवन अंतरिक्ष सेंटर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं श्रीहरिकोटा या ठिकाणी. त्याच्यानंतर 70 नंबरला बघा, तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते? तर तंबाखूमध्ये जे विषारी द्रव्य आहे ते असतं या ठिकाणी निकोटीन. ठीक आहे, निकोटीन हे त्या ठिकाणी विषारी द्रव्य आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर 71 नंबरला काय दिलेलं आहे, तौक्ते चक्रीवादळ कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर जाऊन आदळले? तर तेच उत्तर आहे या ठिकाणी गुजरात. गुजरातला जी किनारपट्टी लाभलेली आहे त्या गुजरातच्या किनारपट्टीवरती तौक्ते हे चक्रीवादळ जे आहे येऊन गेलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया 73 नंबरला, महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो? तर हे जगजाहीर आहे की महाराष्ट्रामध्ये जे आहे कुंभमेळा हा नाशिक या ठिकाणी भरत असतो. त्यानंतरचा प्रश्न आपण अजून पाहूया की 74 नंबरलाही दिसतोय प्रश्न, ग्रे हाऊंड्स हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे? आपल्याला ऑप्शन्स देण्यात आलेले आहे, ओरिसा, तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड. तर ते आहे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांचं कंबाईन. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपण 76 नंबरला प्रश्न पाहूया, भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणाला देतात? तर भारताचे जे राष्ट्रपती असतात आपल्याला जर राजीनामा द्यायचा असेल तर उपराष्ट्रपतीकडे ते देऊन टाकतात. त्यानंतर 78 नंबरला काय प्रश्न विचारलेला आहे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून देण्यात येणारा जन्मस्थान पुरस्कार 2021चे विजेते कोण आहेत? तर त्याचे विजेते आहे मधु मंगेश कर्णिक. त्यानंतर बघा 79 नंबरचा प्रश्न होता की पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो? तर एक प्रदक्षिणा जर पूर्ण करायची असेल तर 365 दिवस लागतात, म्हणजे पूर्ण 1 वर्ष त्यांना लागत असतं पृथ्वीला सूर्याची प्रदक्षिणा करण्यासाठी. 2021च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाचा विजय झाला? तर ते पक्ष आहे तृणमूल काँग्रेस. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी जे आहेत सध्या त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून रुजू झालेले आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर 83 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महाराष्ट्रामधले जे थोर व्यक्तिमत्व होते महात्मा ज्योतिबा फुले यांना मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जाते. त्याच्यानंतर आपण पाहूया 88 नंबरला एक प्रश्न दिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये पशु आणि मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? तर महाराष्ट्रामधलं पशु आणि मत्स्य जे विद्यापीठ आहे ते नागपूर या ठिकाणी आहे. नागपूरला ऑरेंज सिटी म्हणून ओळखल्या देखील जातं. त्याच्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो? तर पोलीस स्मृती दिन आहे 21 ऑक्टोबर. 21 ऑक्टोबर हा पोलीस स्मृती दिन म्हणूनही ओळखला जातो. त्याच्यानंतर भारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणते मेडिकल फवारले जात आहे? तर आपण या ठिकाणी सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये जे आहे किंवा भारतामध्ये जे कोरोनाचा व्हायरस आहे त्याचं इन्फेक्शनपासून जे आहे आपल्या सर्वांचा बचाव व्हावा त्यासाठी सोडियम हायपोक्लोराईड या नावाचं जे रसायन आहे ते वापरलं जातं किंवा केमिकल जे आहे ते वापरलं जातं. 91 नंबरला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखतात? वैश्विक द्रावक एकच आहे आणि ते म्हणजे पाणी. त्यानंतर बघा 97 नंबरचा प्रश्न आहे की राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था ही पुणे या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर 99 नंबरचा प्रश्न बघा, नुकतेच राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड या नावामध्ये बदल करून कोणता नाव ठेवण्यात आलेला आहे? तर आता जे आहे राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड असा झालेला आहे. त्याच्यानंतर जे आहे 100 नंबरचा शेवटचा प्रश्न होता की अँटिलिया या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर कोणती स्फोटके ठेवण्यात आली होती? तर ती जी स्फोटके होती ती होती जिलेटिन ही. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी SRPF भरतीचा जो पेपर होता त्या पेपरमधले 50 जनरल नॉलेजचे जे प्रश्न होते त्या 50 जनरल नॉलेजच्या प्रश्नाचं स्पष्टीकरण केलेलं आहे. मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.